नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी मुंबईत राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. पक्ष सोडणाऱ्या आणि पक्षात घेणाऱ्यांनाही कळत नाही हे कशासाठी करतायत. नितीन गडकरींची आयाराम गयाराम संस्कृतीवर केली टीका. 80 लाख महिलांना वगळलं बँक पडताळणीनंतर. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठी कपात. पुणे विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रक्रियेला गती. संरक्षण तलाच्या 40 एकर जागेसाठी हालचाली. मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका. फडणवीसांचं वक्तव्य. विधान परिषद निवडणुकांच्या तोंडावर. भंडाऱ्यात नाना पटोलेंना मोठा झटका. काँग्रेसच्या 4 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. पेरणीची घाई करू नका. मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. 10 दिवसात कर्जमाफी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. पुण्यातील विषारी दारू प्रकरणी मृतांची संख्या 24 वर. सीआयडीच्या तपासात समोर. दौंडीतील कार्यक्रमावेळी अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भाऊक. विधान परिषदेसाठी भाजपच्या 11, शिवसेनेच्या 4 तर एनसीपीच्या 2 जागा. उज्जैनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात. पाणीसाठा घटल्याने पळसनाथ मंदिराचं दर्शन 5 दशकांनंतरही सुस्थितीत. मावळात टंचाईमुळे पाण्यासाठी वणवण. तहान भागवण्यासाठी जीवघेणी धडपड. ज्येष्ठांसह महिलांची कसरत. रत्नागिरीत आजपासून पुढील 2 महिने मासेमारी बंद. राज्यात पुढील 2 दिवस वादळी पाऊस. मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा. अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. आणि आरसीबी दुसऱ्यांदा चॅम्पियन. किंग कोहली मॅच विनर. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.